ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर कधीच कुणाला पापामध्ये पाडत नसतो. तर प्रत्येक मनुष्य स्वतःच्या कर्मामुळे आणि स्वतःच्या पापामुळे त्या खड्ड्यामध्ये पडत असतो. जो खड्डा त्या मनुष्याने स्वतः तयार केलेला असतो. मात्र आपण परमेश्वराला दोष लावत असतो. परंतु जेव्हा मनुष्य त्या पापापासून दूर पळतो, चांगलं कार्य करायला सुरुवात करतो, चांगले कर्म करतो, इतरांना मदत करतो, इतरांची सेवा करतो, परमेश्वरावरती पूर्ण अंतःकरणाने प्रेम करतो आणि परत आपल्या जुन्या रस्त्यावरती मार्गावरती परत जात नाही, त्या व्यक्तीवरती परमेश्वर प्रसन्न होतो. त्या व्यक्तीला परमेश्वर जीवन जगण्याची सुवर्ण संधी देतो आणि त्या व्यक्तीने केलेल्या सर्व पापांची परमेश्वर क्षमा करत असतो, असं आजचं पहिलं वाचन सांगत आहे. आणि म्हणूनच एखादा व्यक्ती जर मरण पावला, एखादा व्यक्ती जर पापामध्ये पडला असेल, तर परमेश्वराला कधीच आनंद होत नसतो, किंबहुना परमेश्वराला दुःख होत असते. परंतु केवळ आणि केवळ स्वातंत्र्यामुळे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही. परंतु जेव्हा आपण त्या पापातून बाहेर येऊन चांगले जीवन जगायला सुरुवात करतो, तेव्हा नक्कीच परमेश्वर आपल्याला मदतीचा हात देत असतो. आपण केलेल्या पापाची आपल्याला क्षमा करत असतो आणि आपल्या त्या बदललेल्या जीवनाकडे पाहून आपल्याला एक नवीन अशी संधी देऊन चांगलं जीवन जगण्यामुळे तो आनंदित होत असतो. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तू वेदीसमोर तुझी भेट वस्तू किंवा अर्पण आणण्यासाठी येत असेल आणि त्या क्षणाला तुझ्या मनामध्ये, तुझ्या हृदयामध्ये तुझ्या भावाविषयी राग असेल, द्वेष असेल, शेजाऱ्याविषयी द्वेष असेल, कपट असेल, स्वार्थीपणाची भावना असेल, कलह असेल, तर ते अर्पणाचा काहीच फायदा होणार नाही. कारण ते अर्पण परमेश्वर कधीच स्वीकारणार नाही. कारण जेव्हा आपण अर्पण देत असतो, ते केवळ वस्तू नाही, तर त्या वस्तूबरोबर आपण आपलं हृदय आणि अंतःकरण आणि संपूर्ण जीवन परमेश्वराला भेट वस्तू म्हणून सादर करत असतो. जेव्हा आपलं हृदय जर परमेश्वराचे नसेल, जेव्हा आपल्या हृदयामध्ये अशा प्रकारची राग, द्वेष, कलह असेल, मत्सर असेल, तर ते अर्पण परमेश्वर कधीच स्वीकार करणार नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, सर्वप्रथम तू नवीन जीवनाला सुरुवात कर. आपल्या मनातील कपट, मत्सर, राग, द्वेष, स्वार्थीपणाची भावना, अशी प्रकारची भावना पूर्णपणे दूर ठेवून चांगलं अंतःकरण किंवा चांगलं जीवन जगायला शिक आणि मग ते अर्पण परमेश्वर नक्कीच स्वीकार करणार आहे. आजच्या या प्रायश्चित काळामध्ये किंवा या प्रायश्चित काळामध्ये असताना परमेश्वर परत एकदा आपल्या सर्वांना सुवर्ण संधी देत आहे. जुनं ते होऊन गेलं, परंतु आजचा दिवस जो परमेश्वराने आपला दिलेला आहे, या आजच्या दिवशी मी माझं जीवन कसं करणार आहे. मी खरोखरच फक्त 40 दिवसच परमेश्वराला फक्त दाखवण्यासाठी उपवास करणार आहे का, प्रार्थना करणार आहे का, किंवा जीवनामध्ये मी थोडाफार बदल घडवून आणणार आहे का, किंवा हे 40 दिवसाचे मी मरेपर्यंत प्रवास करणार आहे, तो मरेपर्यंत चेन मी माझ्या जीवनामध्ये आणणार आहे का. जेव्हा परमेश्वर आपल्या या बदलल्या जीवनशैलीकडे पाहत असतो, तेव्हा तो नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होत असतो. कारण पापापेक्षाही परमेश्वराची दया आणि प्रीती महान असते. पण त्या दया आणि प्रीतीला जर मनुष्याची साथ मिळत असते, जोड मिळत असते, तर तेव्हा तेथे मोठा चमत्कार होत असतो. आणि जेव्हा आपण हे बदललेले जीवन एक भेट वस्तू म्हणून परमेश्वराला देत असतो, तेव्हा परमेश्वर ते अतिप्रिय होत असते. आणि म्हणून परत एकदा या प्रायश्चित काळामध्ये असताना आपण आपल्या जीवनामधील नको असलेल्या गोष्टी काढण्याचा प्रयत्न करूया, चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करूया, प्रभूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपलं नवीन जीवन जगण्यासाठी कृपा व शक्ती देणार आहे.